12 साल से कम उम्र के बच्चे जो है कोर्ट ने मना किया है। लगातार यहाँ से राम कदम जी भी आग्रह करें, आप भी अगर कुछ कहना चाहें तो। मैं यही कहना चाहूँगी कि 12 साल के नीचे जो बच्चे हैं उनको अगर मना किया हाई कोर्ट ने तो बहुत अच्छी बात है। बच्चे हल्के फुल्के होते हैं, लाइट वेटेड होते हैं, इसीलिए उनको शायद ऊपर तक वो आसानी से जा सकते हैं, इसीलिए उनको आज तक वो ये स्पोर्ट में, ये फेस्टिवल में खेलते आए हैं। लेकिन मेरे हिसाब से ये जो हाई कोर्ट ने कहा है, इनका जो ऑर्डर आया है, इट्स राइट। बहुत बहुत शुक्रिया हमसे बातचीत करने के लिए। ये ईशा कोप्पिकर थी, साथ ही राम कदम को उन्होंने राखी बांधी और दोनों भाई बहनों ने लोगों को मनोरंजित करने के लिए गाना भी गाया। अश्विन पांडे, जी मीडिया, मुंबई। काम केलं त्याच्या हिरोईन गया शोर सारी नगरी रे, सारी नगरी रे। 6 आया सहा थर संभाल तेरी गगरी रे। ओ आया बिरज का बाका संभाल तेरी गगरी रे। बालुशाही गोविंदा पथक 8 खरांसाठी सारी नगरी रे, आया बिरज का पण बघतोय एकीकडे वरळीची संकल्प प्रतिष्ठानची दहीहंडी, जिथे मराठीतला आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशी पोहोचलेला आहे, तर घाटकोपरमध्ये राम कदम मित्रमंडळाच्या दहीहंडीपाशी सेलिब्रिटी पोहोचलेले आहेत। विविध सेलिब्रिटीज आज या वेगवेगळ्या दहीहंडींना हजेरी लावतात। काही वेळापूर्वी ईशा कोप्पिकरनं घाटकोपरमध्ये हजेरी लावलेली होती आणि आता राम कदम मित्रमंडळाची घाटकोपरची दहीहंडी एक वेगळी सेलिब्रिटी। तर इकडे संकल्प प्रतिष्ठानची वरळीची अतिशय महत्त्वाची अशी मानली जाणारी सचिन अहिर यांची वरळीतली ही दहीहंडी, जिथे आता मराठीतला आघाडीचा अभिनेता स्वप्नील जोशीनं हजेरी लावली आहे आणि गोविंद पथकांचा जो उत्साह असतो तो वाढवण्याचा या सेलिब्रिटीचा नेहमीच प्रयत्न असतो आणि त्याच दृष्टीने यांना बोलावलेलं असतं। घाटकोपरमध्ये एकीकडे सेलिब्रिटीचे ठुमके पाहायला मिळतात, तर संकल्प प्रतिष्ठान वरळीतली ही महत्त्वाची दहीहंडी, तिथे मराठी सेलिब्रिटीज हजेरी लावतात एका पाठोपाठ एक। वरळीतल्या दहीहंडीजवळ सध्या संकल्प प्रतिष्ठानच्या या दहीहंडीजवळ मानवी मनोरा रचण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा आता सुरू झालेला आहे। तर राम कदम मित्रमंडळाच्या इकडे सेलिब्रिटीजचे ठुमके सुरू आहेत। 3 एक्के लावण्याचा प्रयत्न सध्या वरळीतल्या दहीहंडीजवळ सुरू आहे। स्वप्नील जोशी हा सगळा थरार पाहण्यासाठी सध्या उपस्थित आहे। जाऊया ठाण्यामध्ये टेंभी नाका मित्रमंडळाची ही दहीहंडी, अनेक गोविंदा पथक इथे हजेरी लावून जातात, सलामी देऊन जातात। संध्याकाळी या ठिकाणी येऊन ही दहीहंडी फोडण्याचा प्रयत्न